चार जण ह्या मार्गाला लागल्यापासून माझी नोकरीला लागली. एक बँकेत आहे, सून शिक्षक आहे, एक सिटी कॅमेरे बसवतोय. आता ती 30-35 वर्षाची वारी चालू आहे, सतत चालू आहे. तेच म्हणतो ना, 30 वर्षापासून वारीचं काय माझं सगळं मस्तपैकी चाललंय. त्याच्यामुळे मला काही दुसरं सांगायची गरज नाही. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माझे नाव बालाजी सोपानराव सगर. या वारीमध्ये आम्हाला आनंद का वाटतो? माऊलीने लिहिलेला हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी या अभ्यासाच्या माध्यमातून ही अमृत वारी असते आणि मोक्षाची वारी असते. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करणारी जी आहे ती भगवंताच्या नामाची वारी केल्या जाते. म्हणून बाकीचे अमृत सगळे एक्सपायर डेट आहेत, त्याला एक्सपायर डेट तारीख नाहीये. म्हणून अमृत होणे गोड नाम तुझे देवा हे संतांनी माहिती दिलेली आहे. यासाठी आम्ही वारी करतो. म्हणून या वारीचा आणि संतांनी घडवलेला कलियुगातला मंत्र जे आहे तो रामकृष्ण हरी आहे. आणि रामकृष्ण हरी या जपाच्या आधारे तुम्हाला हे विश्व जिंकता येतं. आणि सर्वात मोठं अमृत जे आहे, जो अमृत ऐसा है जो अमृत को ही अमर बनाने वाला है, भगवान के नाम से अमृत प्राप्त होता है. ये नाम का विषय है रामकृष्ण हरी, जो संत तुकोबाला त्यांच्या गुरुने दिलेला आहे. आणि तुकोबा आणि ज्ञानोबानी या सर्व जगासाठी वाटप केलेला आहे. म्हणून हे नाम मंत्र ज्यांना येतो त्यांना या अमृताचा अनुभव कळतो. रामकृष्ण हरी हा केंद्रीय मंत्र आहे या कलियुगाच्या अस्तित्वातला.
इसलिए हम कहते हैं कभी कभी हिंदी में, जो अमृत को ही अमर बनाने वाला शाश्वत अमृत जिसे कहते हैं वो नाम अमृत है। ईश्वर संजय कुचेकर रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, माऊली माऊली माऊली। नमस्कार, मी संतोष बुरुंगले। आज लोणंद या ठिकाणी पालखी आली असून रिटर्नच्या म्हणजे परतीच्या प्रवासानं चालले असताना आम्हाला योगायोगाचं दर्शन भेटलं आणि ह्या दर्शनात मिळाला जो आनंद आहे ते फार प्रफुल्लित आहे आणि लोकांची गर्दी पाहून, लोकांची सर्व काही उत्सुकता पाहून मलाही बरं वाटलं। आज परतीच्या प्रवासाचं लोणंद पासून पाडेगाव मुक्कामी आज गेली, त्यानिमित्त आणि ह्या सगळ्याचा माहोल पाहून आम्हाला फार बरं वाटलं। नमस्कार। लोणंद येथे एक अर्धा तास थांबते, त्या निमित्ताने आमचा गॅरेजचा ग्रुप लोणंद नीरा रोड या ठिकाणी नाश्त्याचे व चहाचे नियोजन करते। यावर्षी पावभाजी आणि चहा आणि उपासासाठी केळी वाटप केली आहे आणि माऊलींची पालखी इथे अर्धा तास थांबली आणि माऊलींच्या वारकऱ्यांसाठी ही सेवा आम्हाला करण्याची संधी मिळाली। याबद्दल माऊलींचं आणि या सर्व वारकऱ्यांचं आम्हाला वतीनं आज लोणंद नगरीत हार्दिक स्वागत। आज या ठिकाणी संकट चतुर्थीच्या दिवशी अहिल्या देवी चौक येथे ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा इथं विसावासाठी थांबतो। त्याचप्रमाणे इथं अन्नदान, तसेच चहा पाणी व इतर सर्व सोयी, अगदी म्हणजे घरगुती प्रमाणे म्हणलं तर पिठले भाकर हे सुद्धा इथं भाविक भक्त वारकऱ्यांसाठी सोयी करतात। त्याचप्रमाणे इथं सर्व कुठलेही काही म्हणजे अडथळा येत नाही। तसेच त्याप्रमाणे इथं खेडेगावातील लोकही दर्शनासाठी येतात। तर आत्तापर्यंत जे परतीच्या प्रवासाला आता मागील पाहिलं तर एवढे लोक येत नव्हती, पण आता भरपूर प्रमाणात इथं लोक येत असतात। त्याचप्रमाणे इथून आता पाडेगाव या ठिकाणीच मुक्काम असतो, तिथं सुद्धा आमचे सदा महाराज असतील किंवा इतर माऊली ते पुरणपोळीचा स्वयंपाक तुपातला करतात। अगदी म्हणजे भाविकांना किंवा इतर वारकऱ्यांची सोय चांगल्या प्रकारे होत असते। नमस्कार, मी संतोष करात। पाडेगाव मध्ये आज परतीच्या प्रवासामधील संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे या ठिकाणी आमच्या गावामध्ये अतिशय उत्साहामध्ये आगमन झालेलं आहे। संपूर्ण पाडेगाव ग्रामस्थ यांच्या वतीने सर्व वारकरी बांधवांचे या ठिकाणी भक्तिमय वातावरणामध्ये आताच या ठिकाणी पालखी रथातून उतरून या ठिकाणी आता पायी वारी आता थोड्याच वेळात मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचणार आहे। तरी आलेल्या सर्व वारकरी भक्तांचे या ठिकाणी समस्त ग्रामस्थांच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो। आज संपूर्ण गावामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये वारकरी येत असतात व संपूर्ण गावामध्ये एक भक्तिमय वातावरण झालेलं आहे। सर्व वारकरी भक्तांचे पुनश्च एकदा या ठिकाणी आम्ही मनापासून स्वागत करतो। धन्यवाद।
लावायची कशी बैल अर्धा बैल इकडे अर्धा बैल तिकडे डायरेक्ट मला इथं नको धावायला. आज आमच्या गावाला पालखी आली आहे ज्ञानेश्वर माऊलींची. माऊलीची. तर तुम्ही सगळ्यांनी आवर्जून या. तुम्ही सलून नीट बोल ना त्याच्याशी. तुम्ही सलून घ्या. माझं नाव स्वराज. माझे नाव तातावले. राहणार नटेवले. पाडेगाव. पाडेगाव. अरुण पवार पिंपळेगुरव यांचे टँकर माऊलींच्या पालखीला 4 असतात आणि तुकाराम महाराजांच्या पालखीला 4 असतात. हे टँकर हे म्हणजे सहखुशीने पाठवलेले असतात, याचा काही मोबदला नसतो. त्याच्यामुळं आम्ही येताना आळंदी ते पंढरपूर, पंढरपूर ते आळंदी माऊलींच्या सोहळ्याबरोबर असतो. आणि 4 टँकर देहू ते पंढरपूर आणि पंढरपूर ते देहू हे असे 4 टँकर असतात. अरुण शिरपती पवार हे मालक आपल्या सहखुशीने टँकर पाठवित असतात. हे टाळकऱ्यांच्या आंघोळींसाठी टँकर दिलेले असतात. 4 टँकर आंघोळींसाठी आणि 4 टँकर पिण्यासाठी, असे टोटल 8 टँकर ते प्रत्येक वर्षी पाठवित असतात. रामकृष्ण हरी. तालुका वारकरी संघटना दिंडी अध्यक्ष हे आमच्या दिंडीचे खजिनदार नवगणे. आम्ही माऊलींच्या परतीच्या विण्याच्या दर्शनासाठी आणि माऊलींच्या दर्शनासाठी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गेले 20 वर्ष पाडेगावला आम्ही दर्शनासाठी येत असतो. इथं दर्शन करायचं आणि आषाढी पायवारी आळंदी ते पंढरपूर ही पायी दिंडी सोहळा आम्ही गेले 20 वर्ष नेहमीच चालत असतो. दिंडीचं सगळं नियोजन करणे, लोकांचं सगळं देखभाल करणे, वारीत लागणाऱ्या सगळ्या सुविधा आळंदीपासून पंढरपूरपर्यंत हे आम्ही संघटनेच्या वतीनं टीम घेऊन आम्ही मोठं हे काम करत असतो. ज्ञानोबारांच्या या दिंडी सोहळ्याचं काम करत असताना नाथ महाराजांचा एक अभंग मला आठवला म्हणून तुम्हाला मी सांगतो. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाण तसे, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, आवडीनं भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. हे नाथ महाराजांच्या अभंगाप्रमाणे आम्ही मोठ्या आवडीनं, श्रद्धेनं, भक्तिभावानं ज्ञानोबरांचं हे काम करत असतो. या सोहळ्यात काम करत असतो आणि हे काम करत असताना त्या ऊर्जेवरती गेले वर्षभर आपण ही ऊर्जा अशीच पुढं आपल्या संसारात चालत असती आणि माऊलीच्या कृपेने संसारात सुद्धा कुठल्या गोष्टीचं ऊन दुनं हे आम्हाला पडत नाही. धन्यवाद. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ज्ञानोबाराच्या सोहळ्यामधील आजचा परतीचा 5वा मुक्काम म्हणजे पाडेगाव या ठिकाणी आलेला आहे. फलटण ते पाडेगाव या ठिकाणी आज आम्ही प्रवास केला. असा प्रवास केला की आज आनंदो रे आनंदो एक परमानंदो. कारण ह्या माऊलीच्या सोहळ्यामध्ये आल्याच्या नंतर असं वाटतं की जीवनामध्ये पुन्हा पुन्हा जन्माला यावा आणि ह्या माऊली सोहळ्यामध्ये पुन्हा या वारीमध्ये सहभागी व्हावा. एवढा आनंद, एवढा उत्सव,
एवढे वारकरी सोहळ्यामध्ये आम्हाला आज पाहायला मिळत आहेत. आणि हेच खरा की वारकरी बघितल्याच्या नंतर असं वाटतं की आज हीच माझी माता आहे, हीच माझी पिता आहे, ही धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हारिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाजी. अशाच पद्धतीने ह्या सोहळ्याचा आनंद सर्वांनी घेत राहावा. आपुली जाहीता जो असे जागता, आपुली जाहीता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची कोळी कन्या पुत्र होते जय सात्विक तयाचा हरिख वाटे देवा, तयाचा हरिख वाटे देवा गीता भागवत करीते श्रवण तुका मने मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक.